जरांगे पाटलांच्या आंदोलनाला एकनाथ शिंदे प्रोटेक्ट करतायत. त्यात एकनाथ शिंदे मराठा. साहजिकच मराठा समाजात एकनाथ शिंदेची लोकप्रियता असणार. मात्र त्याचवेळी ओबीसी समाजातून त्यांची लोकप्रियता घसरलेली असणार. देवेंद्र फडणवीसांवर जरांगे पाटील मोठ्या प्रमाणात टीका करतायत. म्हणजे फडणवीसांची मराठा समाजातून लोकप्रियता घसरलेली असणार. पण ओबीसी समाज आणि भाजपचा डीएनए एक आहे असं म्हणणाऱ्या फडणवीसांनी मोठ्या प्रमाणात ओबीसी समाजातील जातींसाठी महामंडळांची स्थापना केली आहे. त्यामुळे शिंदेपेक्षा फडणवीसांची लोकप्रियता ओबीसी समाजात अधिक असणार. उद्धव ठाकरे ना इकडे ना तिकडे, पण सहानुभूतीच्या लाटेचा फॅक्टर त्यांना सर्व समाजात लोकप्रियता मिळवून देत आलाय. आता हे झालं आपलं मत, पण सर्वे असंच सांगतायत का? ओबीसी समाजात मुख्यमंत्री म्हणून सर्वात पसंतीचा चेहरा कोण आहे? फडणवीसांच्या मागे राज्यभरातला ओबीसी मतदार उभा राहिलाय का? मराठा मुख्यमंत्री म्हणून शिंदेच्या मागे मराठा समाजातून मोठी लोकप्रियता आहे का? तर जसं असावं तसंच आहे असं नाही. नुकताच लोकनीती CSDS या संस्थेनं महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकांपूर्वी एक सर्व्हे केलाय. या सर्व्हेनुसार जी आकडेवारी समोर आली आहे ती पाहिली तर ती तितकीच आश्चर्यकारक आहे. आजच्या या व्हिडिओतून कोणत्या समाजातून कोणाला मुख्यमंत्री म्हणून पसंती मिळते हे सर्व्हे काय सांगतात तेच आपण बघणार आहोत. नमस्कार, मी शार्दूल आणि तुम्ही बघताय बोलभिडू. तर लोकनीती CSDS या संस्थेनं 21 सप्टेंबर ते 6 ऑक्टोबर दरम्यान हा सर्व्हे केलाय. 15 दिवस केलेला हा सर्व्हे महाराष्ट्रातल्या 39 वेगवेगळ्या विधानसभेतील 139 पोलिंग बूथ मधून कलेक्ट करण्यात आलेला आहे. आता या सर्व्हेतून मुख्यमंत्री पदासाठी कोणत्या चेहऱ्याला पसंती या प्रमुख प्रश्नाचं उत्तर वेगवेगळ्या आधारावर मिळवण्यात आलेलं आहे. त्यामध्ये मुख्यमंत्री पदासाठी पसंतीचा चेहरा म्हणून सर्वाधिक 28% पसंती उद्धव ठाकरेंच्या चेहऱ्याला देण्यात आलेली आहे. सहानुभूतीचा फॅक्टर आजही उद्धव ठाकरेंसाठी मुख्यमंत्री पदाच्या चेहऱ्यासाठी पूरक ठरतोय असं आपल्याला या सर्व्हेच्या आधारावर म्हणता येतं. मात्र या यादीतला मुख्यमंत्री पदासाठी दुसरा पसंतीचा चेहरा आहे तो सध्याच्या काळजीवाहू मुख्यमंत्र्यांचा. एकनाथ शिंदे या सर्व्हेत 20% दुसऱ्या क्रमांकावर आहेत. आता एकनाथ शिंदेंनी 20% लोकप्रियता मिळवून बरीच चांगली कामगिरी केली आहे असं म्हणता येतं. कारण एकनाथ शिंदे जेव्हा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले होते तेव्हा इंडिया टुडेनं केलेल्या सर्व्हेत फक्त 7% लोकांनी मुख्यमंत्री म्हणून त्यांना पसंती दिली होती. आता 20% पोहोचून शिंदेंनी बरीच चांगली कामगिरी केली आहे असं म्हणायला वाव आहे. तरीही लोकप्रियतेच्या निकषात ठाकरे शिंदेपेक्षा वरचढ ठरत आहेत हे महत्वाचं. मुख्यमंत्री पदासाठी पसंतीचा चेहरा म्हणून तिसऱ्या क्रमांकावर आहेत ते देवेंद्र फडणवीस. 16% लोकांनी फडणवीसांच्या नावाला पसंती दिलेली आहे. आता 2019 सालचा इंडिया टुडेच्या अहवालाचा रेफरन्स घ्यायचा तर त्यावेळी फडणवीसांच्या नावाला 37% लोकांनी पसंती दिली होती. मात्र आता लोकनीतीच्या सर्व्हेत 16% ही पसंती आली आहे. अर्थात सर्वसमावेशक अशा यादीतून मुख्यमंत्री पदासाठी सर्वात पसंतीचा चेहरा म्हणून उद्धव ठाकरे 28% क्रमांक 1 वर, 20% एकनाथ शिंदे क्रमांक 2 वर आणि 16% देवेंद्र फडणवीस क्रमांक 3 वर आहेत. पण या सर्व्हेतील सर्वात इंटरेस्टिंग गोष्ट आहे ती जातीनुसार मांडण्यात आलेल्या आकड्यांची. कोणत्या जात समूहांनी कोणत्या चेहऱ्याला मुख्यमंत्री म्हणून पसंती दिली आहे ते बघूयात. मराठा समाजाच्या बाबतीत सांगायचं तर या 27% पसंती देऊन मुख्यमंत्री पदासाठी मराठा समाजाचा क्रमांक 1 चा पसंतीचा चेहरा आहे ते एकनाथ शिंदे. दुसरा क्रमांक आहे तो 20% घेऊन उद्धव ठाकरेंचा आणि तिसरा क्रमांक आहे तो 15% घेऊन देवेंद्र फडणवीसांचा. अर्थात जरांगे पाटलांच्या आंदोलनाचा फटका फडणवीसांना बसलाय असं म्हणता येऊ शकतं. तरीही मराठा समाजातून देवेंद्र फडणवीसांचं नाव रिजेक्शन बॉक्समध्येच आहे असं म्हणता येत नाही. कारण 15% कमी म्हणजे फक्त 1% पसंती क्रमांकावर एका समाजानं फडणवीसांना स्थान दिलंय. तो समाज कोणता ते देखील पुढे बघूयात. असो, तर मराठा समाजातून मुख्यमंत्री पदासाठी पसंती क्रमांक पाहायचा तर 27% एकनाथ शिंदे, 20% उद्धव ठाकरे आणि 15% देवेंद्र फडणवीस. पण मूळ मुद्दा फडणवीसांच्या राजकारणात मराठा वजा होण्यामुळं ओबीसी प्लस झालाय का? तर लोकनीतीच्या सर्व्हेमध्ये तरी तसं दिसत नाहीये. ओबीसी समाजात पसंती क्रमांक पाहताना क्रमांक 1 वर असणारा नेता आश्चर्यकारक ठरतो. कारण तब्बल 32% ओबीसी समाजानं मुख्यमंत्री पदासाठी एकनाथ शिंदेच्या नावाला पसंती दिली आहे. एकनाथ शिंदेची प्रतिमा राज्याच्या राजकारणात मराठा लीडर म्हणून तयार होत असल्याचं बोललं जातं. राज्यात मराठा विरुद्ध ओबीसी या वादाची पार्श्वभूमी असताना ओबीसी समाजातून सर्वात पसंती एकनाथ शिंदेना मिळणं हे आश्चर्यकारक आहे. आता दुसऱ्या क्रमांकाचा पसंती क्रमांक फडणवीसांना असेल असं वाटू शकतं, पण तसं देखील नाहीये. या सर्व्हेनुसार ओबीसी समाजातून दुसऱ्या क्रमांकाचा पसंतीचा चेहरा म्हणून उद्धव ठाकरेंचं नाव समोर आलंय. उद्धव ठाकरेंना 25% ओबीसी समाजानं
लोकप्रिय मुख्यमंत्री पदाचा चेहरा म्हणून पसंती दिली आहे. ठाकरेंनी मराठा ओबीसी वादावर एका बाजूनं ठाम आणि ठोस अशी भूमिका घेतलेली नाहीये. तरीही ओबीसी समाजात लोकप्रियतेच्या बाबतीत ठाकरे दुसऱ्या क्रमांकावर आहेत. तिसरा क्रमांक आहे तो फडणवीसांचा. बेरजेचं राजकारण करू पाहणाऱ्या देवेंद्र फडणवीसांना ओबीसी समाजातून 20% लोकप्रिय चेहरा म्हणून पसंती मिळाली आहे. म्हणजेच ओबीसी फॅक्टरवर बोलायचं झालं तर एकनाथ शिंदे 30%, ठाकरे 25% आणि देवेंद्र फडणवीस 20% तिसऱ्या क्रमांकावर आहेत. फडणवीसांनी ओबीसी मतांसाठी केलेली पेरणी या सर्व्हेतून तरी समोर येते असं मात्र आपल्याला म्हणता येत नाही. आता ओबीसी आणि मराठा या दोन समाजांसोबत कुणबी समाजाचं वर्गीकरण स्वतंत्रपणे करण्यात आलंय. विदर्भात मोठ्या प्रमाणात असणाऱ्या कुणबी समाजातून देखील मुख्यमंत्री पदासाठी सर्वात पसंतीचा चेहरा म्हणून एकनाथ शिंदेच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आलंय. तर दुसऱ्या क्रमांकावर उद्धव ठाकरे आहेत. विदर्भ हा तसा काँग्रेस आणि भाजपचा बालेकिल्ला. त्यामुळे विदर्भातून लोकप्रियतेच्या निकषात भाजप आणि काँग्रेसच्या नेत्यांचा नंबर वरचा लागणं अपेक्षित होतं. पण भाजप आणि काँग्रेसच्या नेत्यांना टाळून सेनेच्या 2 नेत्यांनी लोकप्रियतेत आपला नंबर मिळवलाय. कुणबी समाजातील 34% लोकांनी मुख्यमंत्री पदासाठी शिंदेंना पसंती दिली आहे. तर दुसऱ्या क्रमांकावर 30% ठाकरे आहेत. आता या 2 आकडेवारी नंतर कुणबी समाजातून देवेंद्र फडणवीसांना फक्त 9% कुणबी समाजानं पसंती दिल्याचं दिसतं. शिंदे 34% क्रमांक 1, ठाकरे 30% क्रमांक 2 आणि 9% फडणवीस तिसऱ्या क्रमांकावर आहेत. कुणबी समाजातून फडणवीसांचा लागलेला तिसरा नंबर ही खरं तर संशोधनाची गोष्ट आहे. असो, तर आता बोलूया उच्चवर्णीय जातींमध्ये कोणत्या नेत्याला मुख्यमंत्री पदासाठी सर्वाधिक पसंती आहे. या एकमेव जातीच्या सेक्टरमध्ये फडणवीस क्रमांक 1 वर आलेत. 40% उच्चवर्णीय जातींमध्ये फडणवीस क्रमांक 1 वर आहेत. त्यानंतर 20% एकनाथ शिंदे दुसऱ्या क्रमांकावर, तर 15% ठाकरे तिसऱ्या क्रमांकावर आहेत. नोंद घेण्यासारखी गोष्ट म्हणजे उच्चवर्णीय जातींमध्ये सहसा मराठा समाजाचा समावेश देखील केला जातो. पण लोकनीतीच्या सर्व्हेमध्ये मराठा वगळून उच्चवर्णीय जातींच्या सर्व्हे घेण्यात आला, ज्यामध्ये फडणवीस 40% क्रमांक 1, शिंदे 20% क्रमांक 2 आणि ठाकरे 15% क्रमांक 3 वर राहिलेत. आता लोकसभेच्या निवडणुकीत महत्वाचा फॅक्टर ठरलेले 2 समाज. पहिला आहे तो दलित समाज. दलित समाजात ठाकरेंच्या पसंतीचा ग्राफ वाढलेला आहे. सुमारे 30% दलित समाजानं उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्री पदाचा चेहरा म्हणून पसंती दिली आहे. तर त्यानंतर एकनाथ शिंदेचा नंबर लागताना दिसतोय. ठाकरे आणि शिंदे यांच्यामध्ये दलित समाजातील पसंतीचा मुख्यमंत्री या स्पर्धेत 8% फरक आहे. 22% लोकांनी शिंदेंना तर 14% लोकांनी फडणवीसांना पसंती दिली आहे. आदिवासी समाजातून देखील काहीशी अशीच आकडेवारी समोर आली आहे. आदिवासी समाजातून 31% पसंती ठाकरेंना, 15% शिंदेंना तर फक्त 4% पसंती फडणवीसांना मिळालेली आहे. आता सर्वात शेवटी बोलूया मुस्लिम समाजातून आलेल्या आकडेवारीबाबत. सुमारे 52% मुस्लिम समाजानं मुख्यमंत्री पदासाठी पसंतीचा चेहरा म्हणून ठाकरेंच्या नावाला पसंती दिली आहे. कोणत्याही समाजातून मिळालेली एखाद्या नेत्यासाठी ही सर्वाधिक पसंती आहे. तर याच यादीत फडणवीस सर्वात तळात आहेत. फक्त 1% मुस्लिम समाजानं देवेंद्र फडणवीसांना पसंती दिली आहे. एका बाजूला 52% घेऊन सर्वात पुढे ठाकरे, तर फक्त 1% पसंती घेऊन सर्वात तळात फडणवीस. 60% या यादीत एकनाथ शिंदे दुसऱ्या क्रमांकावर आहेत. म्हणजे शिंदे मुस्लिम समाजातून पूर्णपणे वजा आहेत असं म्हणता येत नाही. आता जाता जाता सांगायचं तर मराठा समाजातून सर्वाधिक पसंती शिंदेच्या नावाला, ओबीसी समाजातून सर्वाधिक पसंती शिंदे यांच्याच नावाला, कुणबी समाजातून सर्वाधिक पसंती शिंदेच्याच नावाला, उच्चवर्णीय समाजातून सर्वाधिक पसंती फडणवीसांच्या नावाला, तर दलित, आदिवासी आणि मुस्लिम समाजातून सर्वाधिक पसंती ठाकरेंच्या नावाला मिळत असल्याचं या सर्व्हेतून दिसून आलंय. विशेष म्हणजे ओबीसी समाजातून सर्वाधिक पसंती शिंदेंना मिळणं आणि त्यानंतर ठाकरे आणि त्यानंतर फडणवीसांचा नंबर लागणं हे आश्चर्यकारक आहे. यातून ओबीसी वोट बँक फडणवीसांच्या नावामुळे भाजपच्या मागे राहणार का हे पाहणं देखील महत्त्वाचं असणार आहे. तुम्हाला लोकनीतीचे हे सर्वे किती पटतात याबद्दलच्या तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी बोल व्हिडिओच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.